हा आनंदी हाय राहत असात. आता गाडी हैसर घेऊन इली आहे ना, हैसरच रवतस ना. बाबा आनंदीन बघितल्यानंतर खुश होत ना. होय रे माझ्या सोन्या, लय खुश होईल. पण आता लय बोला नको हा. आधी खय जाऊचा आता बघूया. खय जाऊचा. खय जाऊचा. आबा काळजी कर नको, मी असे ना, मी बघताय. हा बघ बघ. ओ दादा, राघव कर्णिकांचं घर. राघव कर्णिक. तुम्ही कोण? माझी मुलगी दिली त्यांच्याकडे, आनंदी. दिलीत ना? सांभाळून. हो आबा ऐका रे बा, मी शोधून काढले येवा. इलय इलय. होता सोडा नि हई वा पहिला येवा. यो बघा राघव कर्णिक, 7वं माळो. हा चल 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 चल. बरा झाला. हो आबा थैसा काय चालला? झल लिफ्ट. चला तुम्ही. अरे नको बाबा हो, हे. चला, नाही अरे चला. काका नाही हो जमायचं. नाही जमणार, चला. अरे हो चला. हळू हा ए. हो चला. हा येऊ. हा गो आनंदी. टग्या, आबा, की पाय माझे. अगो असा काय बघत राहुलस? विश्वास बसत नाही हा. बघ. अगो होय होय होय. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, तुझ्या आयुष्यातली प्रेयसी, मैत्रीण आणि बायकोची जागा तू दुसऱ्या कोणालाही देणार नाहीस. मग का बसू दिलं तुझ्या शेजारी इथे या पूजेला? राघव बघ ना माझ्याकडे, एकदा बघ ना, मी इथे. या या आनंदीचे बाबा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आबा तुम्ही कसे येलास? माका म्हणाला होता की नाही येऊ जमणार, पण खोटं बोलले आबा. औषध खाऊन काय ऍक्टिंग केली नी, दशावतारापेक्षा भारी ऍक्टिंग केली नी. अगो एवढ्या लांब कसा जमणार? पण जावई बापूंनी सगळी व्यवस्था केल्यानी. हा राघव, आबा आलात? या. ओ जावई बापू काय करतास? अहो आता इथवर आणलं त्याने तुम्हाला, आता वाकू द्या की त्याला. हा? अखंड कल्याण असो, सगळं चांगलं होते. आनंदी, अगं जावई बापूंनी मुद्दाम गाडी पाठवून बोलवून घेतल्यानी. म्हणाले आनंदीला इथे एकदम एकटं एकटं वाटतंय, तुम्ही आलात तर तिला बरं वाटेल. आबा तुम्ही इथेच थांबणार आहात? आतमध्ये या. टगेश्वर चला. माझा संसार असं म्हणण्यासारखं काय राहिलंय आता? माझा नवरा, माझी मुलगी, सगळंच तर स्वतःच करून घ्यायला सरसावली. पण मी पण रमा आहे, रमा सोडणार नाही अशी. बसा आरामात. हा प्रवास व्यवस्थित झाला ना? हा. अरे वा चिंकी, कशी आहेस बाळ? गुरुजी मंत्र जरा मोठ्याने बोलाल? महादेवपते गो नमः, इष्टदेवताभ्यो नमो नमः, ग्रामदेवताभ्यो नमो नमः, कुलदेवताभ्यो नमो नमः, माधवाय नमो नमः. ओम सर्वदेव भो देवेभ्यो नमो नमः.
महाराज की. आता येथे आपली पूजा संपन्न झालेली आहे. आता तुम्ही थोड्या मोठ्यांच्या पाया पडून घेऊ शकता. असू दे, या सुखाने संसार करा. हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे असं झालंय हे राघवला कळलं तर. हे सगळं राघवनी बघितलं तर. काय गो मगातपासनं असं दिंड होतस ना. हे आता नवीन कपडे घातलंस ना. व्हॉट इज युअर नेम? टग्या. तुला काय करायचंय रे टग्या? आला मोठा. काय गो तुमचं घर एवढं सास? टग्या नाहीतर काय आबा, माका वाटलेलं ह्यांचं घर मोठं असय. ना दर पडवी घरात, ना ओटी, ना खळा, ना विहीर. काय नाही तुमच्याकडे. तू आता गबरावून हाय येऊन बसत. आबा राहू दे, लहान आहे तो, चालू दे त्यांचं. नाही लहान आता ठीक आहे, पण एकदा बोलाक लागलो की जिभेचं पोट्ट थांबत नाही तिच्या. अरे आता ती चिंगी बघ, तुझ्याच वयाची, किती छान बसलीये शांत. हा ए चिंगे, ये बाळ ये. जरा लाजाळू आहे ती. चिंगे, आजोबा तुला बोलवतात, ये इकडे ये. वा गोड आहे बाळ. बघ मी तुझ्यासाठी गावावरून काय आणलंय. आबा कशाला हे आणायची. असू दे हो, लहान मुलं आहे घरात. अगं बाई, त्या आबांनी बघ नारळ पण आणलेत. जड असतील ग. जा वर्षा, ते नारळ घे आणि नेऊन ठेव आतमध्ये. हो, त्यांना झेपणार नाही ते. दादा इथे ना. सांगितलं नाही तुम्ही तुमच्याकडे नारळाची झाड आहेत ती. नाही म्हणजे आमची नाही आहेत झाडं, शेजाऱ्यांची. हो. पण गावचे नारळ आहेत. चांगले शेजारी आहेत तुमचे. हे बाळ घे, आवडतात ना तुला, तुझ्यासाठी खडखडे लाडू. नको मला. ऐक, हे ना लाडू खूप छान असतात. हा, ते आपण खाल्ले ना, चावता चावता कडूम कडूम असा आवाज येतो. बघायचं कसं. हे बघ, हे बरं आहे तुझं. तुझ्या सासऱ्याने आणले म्हणून तू काय एकटंच खाणार आहेस? हो, मला पण हवेत. द्या. एवढे बघू. काय ग मुलगी माझी. खाऊ देते का तुझ्यासाठी? आपल्याकडे आणखी असत. सावकाश सावकाश, पडायला होईल. मला दिलाय ना. मला दिलाय ना. जाऊ दे, तसंही मला नाही आवडत. आई, बरं का आनंदी, तुझ्या आबांनी नारळ आणले, खडखडे लाडू आणलेत. सुलक्षणा ताई, हा, तुमचे गुडघे दुखतात ना, होय हो. तुमच्यासाठी सुद्धा हे कोकमाचं तेल आणले. काय म्हणता? हो. कोकणातलं कोकमाचं तेल. वा वा वा, बरं झालं आणलं. वर्षाताई,
हो तुम्हाला हे सोडे आणले. तुमचे यजमान आले नव्हते ना लग्नाला, त्यांना करून घाला, खुश होती. थँक्यू. आबा खूप दिवसांत तुझ्या हातचं चहा पिऊक मिळतं. काय झालं आबा? चिडवाच्या घरात पाळणं हल्ल्याशिवाय सासरचं पाणी पण पित नाही बाहेरची माणसं. बरोबर आहे. आबा, तुम्ही नातीच्या लाडाने चिंगीसाठी इतकं सगळं काही आणलं आणि घरातलं पाणी पिणार नाही असं म्हणताय. चिंगी पण तुमची नातच आहे ना? घ्या. बघा, चिंगीसाठी आणलेले ते खडखडे लाडू कसे आवडीने खाते ती. आबा बसा, मी आलोच. काय रे, कुठे चाललास? काही आबांनी आपल्या सगळ्यांसाठी एवढं काही आणलं, मग आपल्याकडून त्यांना काही द्यायला नको? हो. आलो मी, आलो. आनंदी, आई लवकर ताबडतोब इकडे आली. अरे देवा, आता काय झालं? आबा इलय हा. रमाचं कपाट कोणी उघडलं? कोणी काढला सगळा पसारा? रमाच्या वस्तूंना हात कसा काय लागला? कोणी लावला हात? मी नाही बाबा. तू ग आनंदी? नाही. मुद्दाम करतेस तू हे सगळं? हा? आनंदी या घरात आल्यानंतर मी तुला सांगितलं होतं रमाच्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. तिची जागा, तिच्या वस्तू ह्या जिथे तिथेच राहणार, कायम. बोललो होतो की नाही मी? मग का केलंस तू असं? तिची साडी मी तुला नेसायला दिली नाही म्हणून? बोल, मी तुझ्याशी बोलतोय आनंदी. का केलं असं सगळं? हो आबा, आनंदी ओरडता की त्या. थांबा टाक्या, मी बघतोय. आबा कुठे चाललात? नाही, आत बघतोय. हो, फार मनावर घेऊ नका हो. रमाच्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह आहे ना दादा. तिच्या वस्तूंना हात लावलेला, तिला कुणी काही बोललेला आवडत नाही त्याला. आता परत तुम्ही मध्ये गेलात तर उगाच. एखाद वेळ जर का चूक झाली असते ना, मी माफ केलं असतं. पण हे सारखं सारखं होतंय का? आनंदी, मी तुला समजावलं होतं की नाही? आनंदी, आता एवढं बोलतोय तो माफी माग बाळा. मी माफीची अपेक्षा करत नाही आई. मला फक्त हेच म्हणायचं की हे आपल्या घरात घडलंच कसं? तुला काय वाटलं हे फक्त माझी एक कपाट आहे? नाही, रमाच्या वस्तू, रमाची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी तितकीच महत्वाची. आणि म्हणून इतकी वर्ष मी जसंच्या तसं ते जपून ठेवलेलं होतं. पण हे सगळं विस्कटून तू काय सध्या केलंस? तुला काय वाटलं तुझ्या अशा वागण्याने मी ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाईन? मी रमाला विसरून जाईन? कधीच नाही. निघा तू, निघा. मला एकटं सोडा. हो निघा म्हणतोय ना, निघा. घेऊन जा. हो बाळा, हो. चल, चल, चल. आबा बसलेत बाहेर. अशी रडत जाणार आहे का त्यांच्या समोर? डोळे पुसू, डोळे पुसू. काय गो आनंदी, काय झाला? काय नाही आबा, थोडे चिडले असत. रमाताईंच्या वस्तूंना हात लावलेलो आवडत नाही त्यांका.
हो, मी पण तेच सांगत होते आबांना. बरं मी आणि टग्या आता निघतो. अहो असं कसं आनंदीचे बाबा, आता आला तर जरा नाही हो, पोचायला उशीर होईल. बरं चल टग्या, पिशवी घे. आबा, आपण त्यांना एवढा दिला, तिने आपल्याला काय दिले नाही. आबा मी ते बिस्किटाचं पुडं आणते. नको आनंदी, तू काय त्याच्या वांगडा लागतस का? जावई बापूंका सांगूचा राहुला. तो काही आता दार उघडणार नाही. नाही, डोकं दुखतंय त्याचं, म्हणून आता नाही येणार. तो झोपलाय म्हणतोय. हं? येतो. हो. चल टग. आबा मी येते सोडू. रमा, सॉरी रमा. इतके दिवस तुझं हे कपाट तू जसं लावलं होतं अगदी तसंच ठेवण्याचा मी खूप प्रयत्न केला. मी काळजी घेतली की तर कोणाचाही तुझ्या कुठल्याही वस्तूंना हात लागू नये, कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीला तुझा स्पर्श झालेला आहे. तुझा तो स्पर्श मला कायम माझ्या सोबत हवा होता. पण आज तो स्पर्श पुसला गेलाय. नाही पुसला गेला राघव, अजूनही माझा स्पर्श आहे. मीच केलं हे मुद्दाम. पण या सगळ्याचा तुला इतका त्रास होईल असं नव्हतं वाटलं मला. किती प्रेम करतोस माझ्यावर, म्हणूनच तुझ्याबरोबर कायम राहावंसं वाटतं. आणि माझं हे प्रेम दुसऱ्या कुणाचं झालेलं मला नाही बघवणार राघव. गो आनंदी, तो गोहक सांगून ठेव, नाहीतर वरती गोनपट घालून मारतलय. कोणा कळणार पण नाही कोणी मारल्यांता. टग्या, तोंडाक जरा लगाम घाल. तुम्ही बघलास ना आत वरती काय आहे आता. तू आधी गाडीत जाऊन बस. औषध खाव. तू आधी गाडीत बस रे बाबा. चल बस. आनंदी, वर्षानुवर्ष एक घर एका सरळ रेषेत चाललेलं असतं. त्या घरात एक सून येतात आणि एका सरळ रेषेत चाललेल्या त्या घरात त्या सुनेक स्वतःची जागा निर्माण करूची लागतात. तिका तिचो संसार थाटूचा असता, परीक्षाच असता गोही. आणि तुझ्यासाठी ही परीक्षा आणखी खडतर असा पोरा. कारण कित्येक वर्षा तुझ्या आधी या घरात, तुझ्या गोवाक कुणीतरी स्वतःची अशी आपली सवय लावून ठेवल्याने ती विसरणं शक्य नाही जावई बापूंसाठी. आबा तसे ते चांगले असत माहित आहे मग. म्हणून तर विश्वासान तुझो हात त्यांच्या हातात दिलंय. पण बाय, तुका आता तुझो संसार उभो करूचो हा. तुझ्या आधी जी होती तिची आठवण पुसूची लागत. थोडं प्रेमान संसार कर की जावई बापूंका तिची आठवण पण येणार नाही.